तू तुझ्या आई बरोबर का झोपतोस असं म्हणत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या एका पार्टनरनं स्वतःच्याच महिला पार्टनरच्या 7 वर्षांच्या चिमुकल्याचा निर्घृण बळी घेतल्याचं एक प्रकरण ठाण्यामधून समोर आलेलं आहे। ठाणे मुंबईला हादरवणारं हे संपूर्ण प्रकरण आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। विकास सिंग असं या प्रकरणामधल्या आरोपीचं नाव आहे। घडलेलं मुळात असं आहे की विकास सिंग हा एका महिलेबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता। या महिलेचं अर्थातच लग्न झालेलं आहे, तिला 3 मुलं आहेत। मात्र मोठी जी 2 मुलं आहेत ही बऱ्यापैकी मोठी असल्यामुळे तिनं ही दोन्ही मुलं तिच्या पतीकडे सोडलेली होती। पण लहान जो मुलगा आहे तो केवळ 7 वर्षांचा होता, तो तिच्याशिवाय राहू शकत नव्हता। त्यामुळे याच एका मुलाला घेऊन तिनं पतीचं घर सोडलं। गेल्या 1.5-2 वर्षांपासून ही महिला जी आहे ती पतीसोबत राहत नव्हती, ती थेटपणे अंबरनाथला शिफ्ट झालेली होती, जिथे तिचा हा बॉयफ्रेंड विकास सिंग राहायचा। त्याच्याच घरामध्ये ती सुद्धा शिफ्ट झालेली होती आणि गेल्या काही दिवसांपासून ती त्याच ठिकाणी वास्तव्याला होती। तिच्यासोबत तिचा लहान मुलगा सुद्धा होता। मात्र घडत असं होतं की हा लहान मुलगा दररोज रात्री झोपताना आपल्याला आपल्या आईजवळच झोपायचा असा आग्रह करायचा आणि तो आईच्या जवळच झोपायचा। ही गोष्ट विकास सिंग याला अजिबातही आवडत नव्हती। त्याला असं सतत वाटायचं की आपल्या प्रेमामध्ये किंवा आपल्या संबंधांमध्ये हा 7 वर्षांचा मुलगा आड येतोय की काय। म्हणून अनेकदा ही महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर जायची त्यावेळेस विकास सिंग या चिमुकल्याला बेदम मारहाण करायचा। अनेकदा या चिमुकल्यानं या सगळ्या विषयीची माहिती त्याच्या आईला सुद्धा दिलेली होती। या आईनं सुद्धा तिचा बॉयफ्रेंड असलेल्या विकास सिंगला अनेकदा ताकीदही दिलेली होती, तू माझ्या मुलापासून लांब राहा किंवा तो लहान आहे त्याला मारहाण करू नकोस असं अनेकदा समजावून सुद्धा सांगितलेलं होतं। मात्र विकास सिंग याच्या डोक्यामध्ये सततचा या चिमुकल्याच्या बद्दलचा एक राग होता। हा राग त्याला काढायचा होता आणि हे सगळं जे काही घडलं ते घडलं 17 जुलैला। 17 जुलैला जेव्हा ही महिला कामानिमित्त बाहेर गेलेली होती त्याच वेळेस आरोपी विकास सिंग यानं या चिमुकल्याला अर्थातच घरात एकटं गाठलं आणि त्याला लाटण्यानं बेदम मारहाण केली। केवळ मारहाण करून तो थांबला नाही तर त्यानं या चिमुकल्याच्या गुप्तांगावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, ज्यामध्ये हा चिमुकला अतिशय गंभीर स्वरूपात जखमी झालेला होता। जेव्हा त्याची आई घरी परतली आणि हे सगळं दृश्य पाहिलं त्यावेळेस विकास सिंगनं असं सांगितलं की ही मारहाण मी केलेली नाही, कुणीतरी बाहेरची व्यक्ती होती आणि बाहेरच्या व्यक्तीनं त्याला मारहाण वगैरे केली आहे असं म्हणत त्यानं स्वतःचा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सुरुवातीला या चिमुकल्याला जवळच्या एका रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं। तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र फारसा प्रतिसाद उपचारांना मिळत नव्हता। त्यामुळे म्हणून मुंबईतल्या प्रसिद्ध असलेल्या KEM रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलं गेलं। तिथे त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र त्याची प्रकृती इतकी जास्त खालावलेली होती की उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय। आणि जेव्हा पोलिसांना या सगळ्यावरती संशय आला, पोलिसांनी कसून तपास केला, त्यानंतर हा सगळाच गुन्हा लिव्ह इन पार्टनर असलेल्या विकास सिंग यानंच केल्याची कबुली सुद्धा पोलिसांना मिळाली। पोलिसांनी आता त्याला गुन्हा दाखल करून अटक सुद्धा केलेली आहे। सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देणारा किंवा चुकीचे जबाब देणारा विकास सिंग यानं आता त्याचा गुन्हा कबूल केल्याची सुद्धा माहिती आहे। मात्र केवळ आईच्या प्रेमामुळे या एका चिमुकल्याचा बळी गेला असंच म्हणावं लागेल। जर आपला लिव्ह इन पार्टनर आपल्याच मुलाला बेदमपणे मारहाण करतोय हे या आईला माहिती होतं तर तिनं वेळीच सावध होणं गरजेचं होतं, तिनं वेळीच ते घर सोडणं गरजेचं होतं। मात्र केवळ अनैतिक संबंधांमुळे किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमुळे या 7 वर्षांच्या चिमुकल्याचा या सगळ्यामध्ये बळी गेलाय, ज्यामुळे संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून मुंबईमधून सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।